नमस्कार। तर मी तुम्हाला सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी थोडक्यात माहिती आणि त्याचा डेमो दाखवणार आहे। आपण प्रथम सोयाबीनचे 10 किलो बियाणे घेतलेले आहे। त्यावर प्रथम आपण रासायनिक बीज प्रक्रिया करणार आहोत। रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे। त्यासाठी आपण विटावॅक्स पॉवर हे 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास लावणार आहोत। सुरुवातीला थोडं पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडताना काळजी घ्यायची की जास्त पाणी पडलं नाही पाहिजे, कारण सोयाबीनचं आवरण हे अतिशय नाजूक असतं आणि नंतर ते बीज थोडंसं ओलं केल्यानंतर हळूहळू हलवून घ्यायचं आणि त्यावर विटावॅक्स पॉवर हे बुरशीनाशक समप्रमाणात सर्व बियाण्यास लागल याची काळजी घ्यायची। हळूवारपणे त्याची सर्व बियाण्याला कोटिंग होईल अशा प्रमाणात ते चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता या बुरशीनाशकाची कोटिंग हे सर्व बियाण्याला झालेली आहे। त्याच्यानंतर आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणार आहोत। कीटकनाशकासाठी आपण हे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले कास्केट घ्यायचं आहे। हे आपण घेणार आहोत 100 ml प्रति 10 किलो बियाण्यास याचा डोस ठरलेला आहे। हे कीटकनाशक सोयाबीनवर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी आणि ॲपिड्स यांचा बंदोबस्त होऊ शकतो। हे झाले रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया। आता याच्यानंतर हे बियाणं पूर्ण सावलीमध्ये वाळून द्यायचं आहे। रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण याला करणार आहोत जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया। त्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले सुपर बायोमिक्स हे 50 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास आपण लावणार आहोत। तर सुपर बायोमिक्समध्ये वेगवेगळ्या 5 प्रकारच्या बुरशी असतात। तसेच इतर 6 प्रकारच्या जैविक बुरशी याचं टोटल 11 बुरशींचं हे मिक्स असल्यामुळे त्याला सुपर बायोमिक्स म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम हा आपल्याला चांगल्या प्रकारे बियाण्यापासून येणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो आणि त्याच्यामुळे नंतर येणाऱ्या रोगांचा आपण अटकाव किंवा प्रतिबंध करू शकतो। ते बियाणं सावलीमध्ये पूर्ण वाळून घ्यायचं आहे आणि हे बियाणं सावलीमध्ये साधारणपणे अर्धा ते 1 तासमध्ये पूर्ण वाळवल्यानंतर ते 24 तासाच्या आत आपण त्याची पेरणी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सोयाबीनचे बियाणं हे सावलीत अर्धा ते 1 तास पूर्ण वाळवलेलं आहे। ते बियाणं आपण 24 तासाच्या आत त्याची पेरणी करायची आहे आणि पेरणी झाल्यानंतर जे शिल्लक राहील ते बियाणं आपण कुठल्याही जनावरांना किंवा खाद्यासाठी त्याचा वापर न करता ते जमिनीमध्ये गाडून टाकायचे आहे। रायझोबियमची बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकावर असणाऱ्या गाठी निर्माण होतात आणि त्या गाठी हवेतील नत्र त्यामध्ये साठवून ठेवतात आणि पिकाला ज्यावेळेस गरज असेल पीक वाढीच्या काळामध्ये त्या नत्राची उपलब्धता करून देतात। अशा प्रकारे आपण व्यवस्थित बीज प्रक्रिया जर केली तर आपण पिकावर येणाऱ्या बीजजन्य रोगांपासून तसेच जमिनीतील असणाऱ्या बुरशीपासून त्या पिकांचं संरक्षण करू शकतो। त्याप्रमाणे ते गुणशक्तीही त्या पिकाची चांगली होते। तसेच बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो। बीज प्रक्रियामध्ये खर्च हा अतिशय कमी असतो। सुरुवातीलाच आपण बीज प्रक्रिया करतो त्यामुळे खर्च कमी येतो आणि त्यामुळे नंतर येणाऱ्या रोगांच्यासाठी आपल्याला फवारणी करायची आवश्यकता भासत नाही। तरी शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे ही बीज प्रक्रिया आपण सर्व डाळवर्गीय पिकांसाठी तसेच भुईमुगासाठी करू शकता। धन्यवाद।